ओतूर वन विभागाचे कार्यालय हे रामभरोसे सुरू आहे। महाराष्ट्रात बिबट्यांचा मानवी वस्तीत सर्वात जास्त वावर असणारा तालुका म्हणजे जुन्नर तालुका आणि त्याच तालुक्यातील ओतूर येथील कार्यालयात गेली 3 महिन्यांपासून वनपरिक्षेत्र अधिकारी जागा रिक्त असल्याने ओतूर वन विभागाचे काम हे रामभरोसे सुरू आहे। ओतूर परिसरामध्ये दररोज म्हटले तरी वावगे ठरणार नाही, बिबट्याचे मानवी वस्तीत येऊन मानवांवरच हल्ले सुरू आहे आणि वन विभाग मात्र डोळे उघडे ठेवून बघत आहे। नक्की आता किती बिबट्यांच्या हल्ल्यात निष्पाप जीव हे शासन घेणार आहे हे कळणं अवघड झाले आहे। अधिकारी ओतूरला येण्यासाठी बिबट्यांनाच घाबरतात की काय असा प्रश्न आता जनतेला निर्माण झाला आहे। जनतेच्या आवाजासाठी नयन डुमरे, ओतूर। जुन्नर तालुक्यात व्याघ्र हल्ले काही थांबत नाहीत, परंतु वनपरिक्षेत्र विभाग मधील अधिकाऱ्यांची बदली होऊन 2 महिने झाले, पण येथील कार्यालयात कुठलाही सक्षम अधिकारी आला नाही। आपण काय सांगाल? आज ओतूर या ठिकाणी मेंढपाळ मीराबाई बरकडे यांच्यावरती सकाळी 4:30 वाजता व्याघ्र हल्ला झालेला आहे। त्यांच्यासोबत त्यांचा नातू 11 वर्षाचा हा बालबाल बसवलेला आहे। तरी वनसंरक्षण काकडे साहेब यांची बदली होऊन आज 3-4 महिने झालेले आहेत, तरी इथे कुठल्याही सक्षम अधिकारी आलेला नाहीये। प्रदीप चव्हाण यांच्याकडे भेट दिल्यानंतर तेही उडवडीची उत्तरे देत आहेत। तरी मी भाजप जनता पार्टी उपाध्यक्ष जुन्नर तालुका दत्तात्रय शंकर डुमरे, मी जर याच्यावरती शासनाने कडक निर्णय घेतले नाही तर आम्ही कडक आंदोलनाचा इशारा देत आहे।